नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फे मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या ज्या मित्रांनो 4660 जागा निघाल्या होत्या आणि फॉर्म सुद्धा मित्रांनो भरणं झाले. ठीक आहे. तर आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तयारी कशा प्रकारे करायची आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची, त्याचबरोबर आपल्याला मित्रांनो जनरल नॉलेजसाठी काय काय वाचायचं आहे, बुद्धिमत्ता चाचणीसाठी मित्रांनो आपल्याला काय काय वाचायचं आहे, गणितासाठी आपल्याला काय काय वाचायचं आहे आणि जनरल नॉलेजसाठी आपल्याला स्पेशल कोणत्या पुस्तकातून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. कारण की जनरल नॉलेजचे जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आरपीएफच्या, रिझनिंगचे 35 प्रश्न, त्याचबरोबर मित्रांनो गणिताचे 35 आणि जीकेचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. या भरतीमध्ये आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये करंट अफेअर काहीच जे मित्रांनो हे विचारलं जात नाही. फक्त मित्रांनो जीकेचे प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर या भरतीमध्ये जर मित्रांनो आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये, तर जवळपास मित्रांनो आपल्याला 120 पैकी जवळपास 60 ते 70 जरी तुमचा या ठिकाणी स्कोअर्स येत असेल, तुमचे या ठिकाणी मार्क्स येत असेल, तर फायनल मित्रांनो तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची तयारी कशी करायची आहे, त्याचबरोबर कोणते पुस्तक मित्रांनो आपण या ठिकाणी वाचले पाहिजे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीबद्दल, याबद्दलच मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची ज्या पण विद्यार्थ्यांनी तयारी चालू केली नसेल, तर मित्रांनो तयारी चालू करा, सेल्फ स्टडी चालू करा. 8-8 घंटे 10-10 घंटे मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, कारण की अजूनही मित्रांनो वेळ गेलेली नाही आहे. अजूनही तुमच्याजवळ टाइम आहे मित्रांनो पेपरसाठी. ठीक आहे. आणि तुमचा जो पेपर आहे मित्रांनो थोडासा लांब आहे, इथून जवळपास 4 ते 5 महिने तुम्हाला या ठिकाणी पेपरसाठी भेटू शकते. ऑक्टोबरच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा पेपर होणार आहे आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचा. कारण की मागच्या वर्षी सुद्धा मागची जी भरती होती आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची 2018ची, त्यावेळेस सुद्धा मित्रांनो ती भरती निघाली होती, तर जवळपास 5 ते 6 महिन्याचा टाइम भेटला होता पेपरसाठी. ठीक आहे. तर आता सुद्धा मित्रांनो तुमच्याजवळ तशीच मित्रांनो कंडिशन या ठिकाणी. तर आतापासून मित्रांनो चांगला अभ्यास करा, तुम्हाला एक सांगतो. त्याचबरोबर आपण मित्रांनो या ठिकाणी पुस्तक कोणकोणते वापरले पाहिजे, कारण की बरेच विद्यार्थ्यांची कमेंट येते इंस्टाग्रामच्या माध्यमातून, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून, की सर या ठिकाणी आम्ही पुस्तक कोणते वापरू. मी या ठिकाणी बरेच व्हिडिओ बनवले आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांची तरी कमेंट येते की सर पुस्तक कोणते घेऊ. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मराठीतले पुस्तकं वाचू नका. ठीक आहे. कारण की जे आपल्या महाराष्ट्रातले पुस्तकं आरपीएफचे एकदम मित्रांनो काही कामाचे पुस्तक नाही, एकदम बोगस पुस्तक आहे. ठीक आहे. काय ते त्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा सिलेबस टाकलेला आहे. ठीक आहे. पोलीस भरतीचं या भरतीमध्ये काहीच येत नाही. एमपीएससी मधला आरपीएफ मध्ये एकही प्रश्न येत नाही, एक लक्षात ठेवा. पोलीस भरतीचा सुद्धा एकही प्रश्न जे आहे मित्रांनो आरपीएफ मध्ये येत नाही. मी असे बरेच पुस्तक पाहिले महाराष्ट्रातले, त्यानं फक्त कव्हर आरपीएफचा टाकले आणि बाकी जो सिलेबस आहे पोलीस भरतीसारखा सिलेबस आहे त्यामध्ये. ठीक आहे. आणि पुस्तक आहे मराठीमध्ये. तर हे जे मित्रांनो तुम्ही वापरू नका, तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ज्यांना वापरायचे असेल तर तुम्ही मित्रांनो वापरू शकता. आपला जो मित्रांनो सरका या ठिकाणी सल्ला असतो. ठीक आहे. आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी तुम्ही एक पुस्तक घ्या. अरिहंत पब्लिकेशनचं पुस्तक येते मित्रांनो, ते 2024 ला आता निघालेलं आहे. ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर हे जवळपास मित्रांनो तुम्हाला 200 ते 250 रुपयापर्यंत पुस्तक भेटणार आहे. मार्केटमध्येच भेटणार आहे. पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता, तर त्या ठिकाणी तुम्हाला ते भेटून जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी तर भेटणार आहे. तर हे जे अरिहंत जे पुस्तक आहे हे मित्रांनो एकदम बेस्ट आहे. तर या पुस्तकातून तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, रिझनिंग करायचे, त्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं जाते. तर तुम्हाला मित्रांनो हे जे जेवढे त्यामध्ये जे मित्रांनो पुस्तकामध्ये जेवढा पण अभ्यासक्रम आहे हा मित्रांनो आरपीएफचा अभ्यासक्रम आहे, तेच मित्रांनो प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही जे मित्रांनो रिझनिंगचे जे मित्रांनो प्रत्येक चॅप्टर वाचा. ठीक आहे. जेवढे पण चॅप्टर असेल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे, ते मित्रांनो तुम्हाला प्रत्येक एक चॅप्टर मित्रांनो एक भाग तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचा आहे मित्रांनो, तो समजायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यावर प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे. तर रिझनिंगचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर हे मित्रांनो आपल्या हातातले मार्क आहे, फुकटचे मार्क आहे 35. ठीक आहे. तर जे पण विद्यार्थी प्रॅक्टिस करणार आहे रिझनिंगची, जे पण विद्यार्थी वाचणार आहे, ते संपूर्ण या ठिकाणी मित्रांनो जेवढे पण हे आहे, जेवढे पण चॅप्टर आहे, जेवढे पण ते भाग आहे, ते जे पण विद्यार्थी वाचणार आहे, समजणार आहे, याची प्रॅक्टिस करणार आहे, तर ते जे मित्रांनो नक्कीच त्यामध्ये 35 पैकी 30 मार्क तर घेणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, तुम्हाला रिझनिंगचे सोडायचे नाही. रिझनिंग एकदम इजी आहे मित्रांनो. एबीसीडीच्या रिलेटेड सुद्धा जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जातात आरपीएफला.
त्याचबरोबर मित्रांनो त्रिकोणच्या रिलेटेड सुद्धा विचारले जाते, डायग्रामच्या रिलेटेड सुद्धा जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जाते. तर तुम्हाला मित्रांनो रिझनिंग ते वाचायचं आहे. ठीक आहे, जे पण विद्यार्थी मनातून वाचणार आहे, या ठिकाणी मन लावून वाचणार आहे, त्यांना ते रिझनिंग समजणार आहे. तर ते संपूर्ण चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहे. तुम्ही जर ते संपूर्ण चॅप्टर वाचताल, तुम्ही त्याची प्रॅक्टिस करताल रोजच्या रोज आणि तेच रिपीट मारताल, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क्स या ठिकाणी रिझनिंगमध्ये पडू शकतो. ठीक आहे, आणि गणिताचे सुद्धा तुम्ही त्याच पुस्तकामधून करू शकता, आर्यंता पब्लिकेशनच्या बुकमधून. ठीक आहे, तर हे झालं मित्रांनो रिझनिंग आणि गणिताबद्दल. तर यामध्ये सगळंच टॉपिक आहे. या आर्यंताच्या पुस्तकामध्ये जनरल नॉलेजचे संपूर्ण टॉपिक आहे, रिझनिंगचे सुद्धा संपूर्ण टॉपिक आहे आणि गणिताचे सुद्धा संपूर्ण टॉपिक आहे. पण जनरल नॉलेजसाठी मित्रांनो तुम्हाला दुसरं पुस्तक घ्यायचं आहे. ठीक आहे, जनरल नॉलेजसाठी तुम्ही स्पेशल मित्रांनो लुसेंटचं पुस्तक घ्या. ठीक आहे, तर लुसेंटच्या पुस्तकातूनच प्रश्न परीक्षेला विचारले जाते. जवळपास 60 ते 70% प्रश्न मित्रांनो लुसेंटच्या पुस्तकामधून विचारले जाते. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. एक तर तुम्ही हे वालं लुसेंटचं पुस्तक घेऊ शकता, नाहीतर मग एक मित्रांनो वन लायनर मित्रांनो लुसेंटचं पुस्तक येते, वन लायनर. ठीक आहे, तर ते जे पुस्तक आहे मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, ते जवळपास 3 स्वरूपात भेटणार आहे. तर पिवळ्या कलरचं ते पुस्तक आहे मित्रांनो, वन लायनर आहे लुसेंटचं. तर यामध्ये काय मित्रांनो वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत संपूर्ण, आणि ते जे प्रश्न आहे ते फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, त्यामध्ये कोणते टॉपिक वगैरे दिला नाही आहे. आणि ते जे प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्न मित्रांनो त्यामध्ये टाकलेले आहे. जसं मित्रांनो या ठिकाणी SSC झालं, CGL झालं, CHSL झालं, SSC GD झालं, हे जेवढे पेपर झाले तर याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर त्या पुस्तकामध्ये टाकले आहे. रेल्वेचे सुद्धा त्यामध्ये प्रश्न टाकले आहेत, त्याचबरोबर RPFचे सुद्धा त्यामध्ये काही प्रश्न टाकलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही मित्रांनो हे पुस्तक घेऊ शकता, एकदम मला बेस्ट वाटलं. तर सर्वात जास्त तुम्हाला मटेरियल कोणतं वापरायचं आहे मित्रांनो, रेल्वेचं मटेरियल वापरायचं आहे, कारण की रेल्वेमध्ये जे जनरल नॉलेजचे प्रश्न येते मित्रांनो तशा प्रकारेच मित्रांनो इकडे RPF मध्ये सुद्धा येते. ठीक आहे, जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मारायचे. एक तर मग मित्रांनो तुम्ही GK साठी स्पीडी सुद्धा घेऊ शकता. तर एवढं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पुस्तकाचे मटेरियल वापरा. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्ही जे वाचलं मित्रांनो ते आलं पाहिजे. ठीक आहे, आणि RPFचं कसं आहे मित्रांनो, RPF रेल्वे पोलीस भरतीचा एक हे आहे की RPF काय करते, त्याचे जे प्रश्न आहे जे मागचे झाले तेच रिपीट करते पुन्हा. ठीक आहे, जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तेच प्रश्न परीक्षेला जे रिपीट करते RPF. हे एक मित्रांनो खासियत आहे RPFची. तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही जास्तीत जास्त मित्रांनो प्रॅक्टिस सेट लावा. रोजच्या रोज तुम्हाला मित्रांनो एक प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडायचा आहे. दररोजचा तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवा. प्रॅक्टिस सेटचं सुद्धा तुम्ही स्पेशल पुस्तक घेऊ शकता मित्रांनो, आर्यंता पब्लिकेशनचं सुद्धा येते किंवा मग चक्षु पब्लिकेशनचं सुद्धा येते. हे प्रॅक्टिस सेटचं अलग आहे. ठीक आहे, तर यामधून तुम्ही जे मित्रांनो रोजचा एक प्रॅक्टिस सेट जरी सोडवला तर तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे मित्रांनो की परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे विचारले जाते आणि आपण या ठिकाणी कोणकोणते टॉपिक आपण केले पाहिजे, हा एक आपल्याला अंदाज लागणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी रिझल्ट किती येत आहे हे तुम्हाला मित्रांनो समजणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा तुम्ही मारा. तर लुसेंटचं मित्रांनो हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, 300 रुपयाचं हे पुस्तक भेटते मित्रांनो पिवळं आलं. तर या पुस्तकातून सुद्धा मित्रांनो तुम्ही अभ्यास करू शकता, कारण की एकदम बेस्ट पुस्तक आहे मित्रांनो. यामध्ये काय आहे की जेवढे पण परीक्षा आहे त्याचे जे मित्रांनो प्रिव्हियस जेवढे पण पेपर झाले तर त्या पेपरमधले प्रश्न मित्रांनो त्या पुस्तकामध्ये, आणि ते सर्व वन लायनर आहे. आणि जे ते लुसेंटचं पुस्तक आहे मित्रांनो ते निळ्या कलरचं. तर ते जे मित्रांनो एकदम डीपमध्ये पुस्तक आहे, कारण की आपल्याला समजत नाही कोणकोणतं आपण वाचा, एवढं मोठं पुस्तक आपण कोणकोणतं एवढं मोठं काय लक्षात राहणार, असं एक आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतो. तर तुम्ही ते जर घेतलं असेल तर काही हरकत नाही मित्रांनो, निळ्या कलरचं ते सुद्धा चांगलं आहे. पण कसं आहे त्यामधलं मेन वाचा लागते, नाही तर मग तुम्ही संपूर्ण वाचत बसणार तर तसं नाही चालणार आहे. जे मित्रांनो परीक्षेमध्ये जे टॉपिक्स जे सिलेबस आहे सिलेबस तुम्हाला मित्रांनो वाचायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही मित्रांनो बेस्ट या ठिकाणी वन लायनरचं सुद्धा घेऊ शकता लुसेंटचं. ठीक आहे, त्यामध्ये काय आहे की जेवढे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो सर्व आहे, सर्वच पेपर आहे. म्हणजे SSC GD झालं, CGL झालं, CHSL झालं, SSC CPO झालं, रेल्वे झालं, NTC झालं, ग्रुप D झालं, जेवढ्या पण परीक्षा झाल्या सेंट्रलच्या त्या सर्व आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. आणि आतापासून 8-8 घंटे तुम्ही अभ्यास करा. प्रत्येकाला विषयाला 2-2, 2.5 घंटे द्या. तीनच सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी जनरल नॉलेज, गणित, बुद्धिमत्ता चाचणी. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अभ्यास करा आतापासून. तर ज्यांना सुद्धा घ्यायचं असेल तर घेऊ शकता, माझं सांगणं काम आहे. ठीक आहे, आपलं सर्व काम असते. ठीक आहे, तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.